सो HB आणि O2 चं असोसिएशन अँड डिसोसिएशन. ट्रान्सपरंट असोसिएशन कुठे पाहिजे? लंग साईडला, आणि डिसोसिएशन कुठे पाहिजे? टिश्यू साईडला. हे आपण ऑलरेडी पाहिलंय. मग आता समजा असोसिएशन नाही झालं तरी प्रॉब्लेम आहे, बिकॉज कॅरिंग कॅपॅसिटी कमी होईल. आणि जर टिश्यू साईडला डिसोसिएशन नाही झालं तरी प्रॉब्लेम होईल, कारण तिथं डिसोसिएशन नाही होणार, तर मग डिफ्युजन कमी होईल, O2 हा एंटर करणारच नाही. याचा अर्थ असोसिएशन डिसोसिएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर बॉडी अँड इट इज रेग्युलेटेड बाय सम फॅक्टर्स अँड दॅट फॅक्टर्स वी नीड टू अंडरस्टँड. तेच फॅक्टर आपल्याला इथे पाहिजे. बघा आता यामध्ये आता तुमच्या समोर इथं आहे पार्शियल प्रेशर ऑफ O2. म्हणजे काय? O2 चं प्रेशर आहे. ऑक्सिजन जेवढं जास्त, आणि हा जो ग्राफ आहे या पर्सेंटेज ऑफ सॅच्युरेशन. म्हणजे काय की जेवढं पार्शियल प्रेशर ऑफ O2 जास्त तेवढं HB. आता सॅच्युरेशन हा वर्ड जो आला तो कुठून आलाय पहा, की माझ्याकडे हा O2 आहे प्लस माझ्याकडे हा HB आहे. हा सध्या कसा आहे? फ्री आहे. बट वेनेवर इट इज गेटिंग असोसिएटेड विथ द O2 तर हा झाला माझा सॅच्युरेटेड. सॅच्युरेटेडचा अर्थ असा असतो की हा कंबाईन आहे, ऑक्सी हिमोग्लोबिन मध्ये कन्वर्ट झालेला आहे आता. ठीक आहे. सो याचा मिनिंग आहे ऍस्पिरंट्स की सॅच्युरेटेडचा अर्थ असा असतो की असोसिएशन हॅज बीन कम्प्लीटेड झाले. इथं तुम्हाला दिसतंय का पहा, पार्शियल प्रेशर ऑफ O2 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 पार्शियल प्रेशर ऑफ O2 ला सगळेच्या सगळे हिमोग्लोबिन संपले. याला काय नाव दिलं मी? 100% सॅच्युरेशन. हे पहा 100% पार्शियल प्रेशरच्या O2 ला सगळे HB कुठे गेले? ऑक्सी हिमोग्लोबिन मध्ये गेले. कळतंय? मग आता जर मी समजा हा HB पार्शियल प्रेशर ऑफ O2 कमी केला तर हे सॅच्युरेशन बी कमी होतं. सॅच्युरेशन कमी येतं म्हणजे ऑक्सी हिमोग्लोबिन कमी होतो आणि हिमोग्लोबिनचा पुन्हा वाढतो, म्हणजे फ्री फॉर्म वाढतो, सॅच्युरेटेड कमी होतो. मग याच्यावर आपल्याला काय कळालं? याच्यावर आपल्याला हे लक्षात आलं की पार्शियल प्रेशर ऑफ O2 हे रेग्युलेट करतं बाइंडिंग. ठीक आहे. मग आता माझा दुसरा पॉइंट आहे तुम्हाला सगळ्यांना इथं. सो ऍस्पिरंट्स आता तुम्ही मला सांगा जरा, तुमच्या समोर एकच ट्रिकी क्वेश्चन मी ठेवतो आता. ठीक आहे. एवढ्या क्वेश्चनचा आन्सर द्या फक्त. समजा ऍस्पिरंट्स हा ग्राफ माझा इथून याच्या जागी इथून आला तर काय झालं सांगा? येस. आता माझ्याकडे हे जे पार्शियल प्रेशर आहे ना, या ठिकाणी या पार्शियल प्रेशरला सो माझी बाइंडिंग किती आहे? 75% सॅच्युरेशन आहे. करेक्ट आहे की नाही? हा आहे. आता या ठिकाणी इथं 70 pp ला म्हणजे पार्शियल प्रेशरला बाइंडिंग ही माझी किती आहे? 75 आहे. याचा अर्थ काय की माझा ग्राफ जर राईट साइडला शिफ्ट होत असेल देन HB आणि O2 ची अफिनिटी कमी होते. हा लक्षात नाही का? बरोबर आहे की नाही? अदरवाईज काय झालं असतं मग? 80-70 पार्शियल प्रेशरला तर आपलं बाइंडिंग एवढी पाहिजे होती, नाही झाली ना. हा ग्राफ माझा राईट साइडला शिफ्ट होतोय तर HB आणि O2 च्या मधली अफिनिटी कमी होते. मग अफिनिटी कमी होते ऍस्पिरंट्स तर सॅच्युरेशन कमी होत आहे. म्हणजे काय? असोसिएशन कमी होत आहे आणि डिसोसिएशन वाढत आहे. बघा. आणि जर हा माझा ग्राफ राईट साइडला शिफ्ट झाला तर सॉरी लेफ्ट साइडला तर हे पहा इथं या प्रेशरला एवढी बाइंडिंग आहे, आता इथं या प्रेशरला तेवढी बाइंडिंग आहे. याचा अर्थ कमी प्रेशर मध्ये जास्त बाइंडिंग आहे. याचा मिनिंग आहे की जर ग्राफ हा लेफ्ट साइडला शिफ्ट होत असेल तर HB प्लस O2 चं असोसिएशन वाढतं आणि जर ग्राफ राईट साइडला शिफ्ट असेल तर HB प्लस O2 चं डिसोसिएशन वाढतं. हा हे आहे ट्रिकी पॉइंट. राईट साइड शिफ्टिंग इकडल्या साइडला तर डिसोसिएशन वाढतंय, लेफ्ट साइड शिफ्टिंग तर असोसिएशन वाढतंय. मग हे कुठे कुठे लागतात? तर हे जे असोसिएशन आहे तर हे आपल्याला लंग साइडला लागतं आणि डिसोसिएशन जे आहे हे आपल्याला टिश्यू साइडला लागतं. तर एस्पिरंट्स मग आपल्याला हेच पाहायचंय की हे डिसोसिएशन कोणत्या फॅक्टरवरती डिपेंड आहे, हेच आपल्याला पाहायचंय. ठीक आहे. हा ग्राफ कळाला सगळ्यांना? राईट शिफ्टिंग लेफ्ट शिफ्टिंग समजते? ओके. चला तर आता काय करायचंय, पुढे यायचं एस्पिरंट्स. सो इथं तुमच्या समोर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द डिसोसिएशन. मग याच्यामध्ये पहिला फॅक्टर आहे H+ कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे काय? प्रोटॉन कॉन्सन्ट्रेशन. तुम्हाला माहिती आहे की आपल्या ब्लड मध्ये जेवढे H+ कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे तेवढा ब्लडचा पीएच ऍसिडिक कडे आहे, आणि जेवढा ब्लडचा पीएच ऍसिडिक कडे आहे पॅरेंट्स तेवढं H+
O2 आणि HB मधली अफिनिटी कमी करतो. म्हणजे ग्राफ कुठे शिफ्ट होतो? राईट साईडला. हेच तर क्वेश्चन येतात एक्झामला. पहा, ऍसिडिक पीएच तर O2 आणि HBचं असोसिएशन होत नाही. अल्कलाइन पीएच जास्त असोसिएशन, ऍसिडिक पीएच जास्त डिसोसिएशन. डिसोसिएशन म्हणजे कुठे शिफ्ट होते? राईट साईडला. पार्शियल प्रेशर ऑफ CO2 तुम्ही पहा, हे बघा लक्षात येत का की O2चं पार्शियल प्रेशर जास्त होतं तर ग्राफ कुठं चालला? लेफ्ट साईडला, म्हणजे असोसिएशन होतं. आता CO2चं पार्शियल प्रेशर वाढतं, याचा अर्थ काय? HB हा O2 सोबत बाइंड नाही होणार, HB हा CO2 सोबत होणार, तर HB आणि O2 डिसोसिएट होणार. याचा अर्थ जर आपण O2चं प्रेशर वाढवलं पार्शियल तर ग्राफ राईट साईडला शिफ्ट होतं, म्हणजे डिसोसिएशन वाढतं. यानंतरचा तिसरा आहे टेम्परेचर. टेम्परेचरचा बी हाच इफेक्ट असतो. DPG 2,3-bis-phosphoglycerateचा पण इफेक्ट आपल्याला पाहायचा असपर्यंत, तर हे इफेक्ट इथं खाली दिलेले. हे बघा, सो वेन द पीएच डिक्रीजेस म्हणजे कुठे गेला? ऍसिडिक कडे. HB लेस सॅच्युरेटेड विथ द O2. HBचं सॅच्युरेशन कमी आहे. HBचं सॅच्युरेशन कमी आहे याचा अर्थ डिसोसिएशन जास्त आहे आणि ग्राफ शिफ्टिंग कुठे होईल? राईट साइड. O2 द एंटायर ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व विल शिफ्ट टू द राईट साइड अँड दिस इज कॉल्ड बोर इफेक्ट. याला सर आपण बोर इफेक्ट म्हणतो. लक्षात नाही का? एक्झाम्पल आहे लॅक्टिक ऍसिड प्रोडक्शन, कार्बनिक ऍसिड प्रोडक्शन मुळे हा बोर इफेक्ट होतो. आता पार्शियल प्रेशर CO2, तुम्ही तर PO2 नाही, सो PCO2 आहे. म्हणजे काय की CO2 वाढतोय तर काय होईल सांगा बरे? CO2 कुणाला अट्रॅक्ट करेल? HB ला. HB कुणासोबत बाइंड आहे? O2 सोबत. CO2 वाढतोय तर HB O2 ला सोडेल आणि CO2 कडे जाईल. याचा अर्थ काय वाढतंय? HB आणि O2चं असोसिएशन कमी होत आहे आणि काय वाढतंय? डिसोसिएशन वाढतंय. पार्शियल प्रेशर ऑफ CO2 binds to the hemoglobin and effect is similar to the H+. म्हणजे राईट साईडला शिफ्टिंग होईल. सो कार्बनिक ऍसिड, लॅक्टिक ऍसिड याच्यामुळे हा CO2 वाढतो. डिक्रीजेस द PO2 डिक्रीज झाला तर पीएच वाढेल आणि ग्राफ कुठे शिफ्ट होईल? सॅच्युरेशनला. सॅच्युरेशन म्हणजे इकडं लेफ्ट साईडला, राईट साईडला नाही, आणि लेफ्ट साईडला शिफ्ट होईल. दिस इज कॉल्ड हेल्डन इफेक्ट. बघा लक्षात घ्या, आधी पाहिला बोर इफेक्ट, आता पाहतो हेल्डन इफेक्ट. दोन इफेक्ट इथं क्लिअर झाले. आणि आता यानंतर आहे टेम्परेचर. सो ऍसिड अँड द हीट प्रोमोटेड द रिलीज ऑफ द O2 फ्रॉम द हिमोक्सिमोग्लोबिन. म्हणजे टेम्परेचरमुळे पण काय होतं? ग्राफ हे राईट साईडला शिफ्ट होतो, राईट साईडला, म्हणजे डिसोसिएशन वाढतं, असोसिएशन कमी होतं. बिसफॉस्फोग्लिसरेटचा इफेक्ट बघा, डिक्रीजेस द अफिनिटी ऑफ द हिमोग्लोबिन फॉर द O2 डज द हेल्प टू अनलोड द O2 फ्रॉम द हिमोग्लोबिन. आणि याच्यामुळे ग्राफ कुठे शिफ्ट होतो? राईट साईडला. थायरॉक्सिन, ह्युमन ग्रोथ हार्मोन, एपिनेफ्रिन, नॉरएपिनेफ्रिन, टेस्टोस्टेरॉन इन्क्रीजेस द फॉर्मेशन ऑफ BPH. आणि BPH वाढल्यामुळे काय लागलंय की HB आणि O2चं डिसोसिएशन वाढतंय. याचा अर्थ हे सगळे हार्मोन ग्राफ कुठे शिफ्ट करताय? राईट साईडला. मग आता मला तुम्हाला कन्क्लुजन मध्ये विचारायचं आहे पॅरेंट्स की जर मला ऑक्सी हिमोग्लोबिनचं फॉर्मेशन पाहिजे तर पीएच माझा बेसिक पाहिजे. बघा लक्षात नाही का? पीएच अल्कलाइन पाहिजे, H+ कॉन्सन्ट्रेशन कमी पाहिजे, टेम्परेचर डाऊन पाहिजे. सो टेम्परेचर डाऊन पाहिजे, त्यानंतर पार्शियल प्रेशर ऑफ O2 जास्त पाहिजे, पार्शियल प्रेशर ऑफ CO2 कमी पाहिजे. तेव्हा तर ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्म होईल आणि BPH कमी पाहिजे. करेक्ट. जर मी हा कॉम्प्लेक्स घेऊन मी टिश्यू साईडला येतोय, टिश्यू साईडला काय होतं फ्रेंड्स की टिश्यू साईडला आपल्याला डिसोसिएशन पाहिजे. याचा अर्थ पीएच ऍसिडिक पाहिजे, पार्शियल प्रेशर ऑफ O2 कमी पाहिजे, पार्शियल प्रेशर ऑफ CO2 जास्त पाहिजे, टेम्परेचर जास्त पाहिजे, DPH बी जास्त पाहिजे, तर मग O2 हा HB पासून डिलोड होऊन जाईल. हे पाहिजे बरं का एक्झाम मध्ये टिक करण्यासाठी. कशामुळे डिसोसिएशन आणि कशामुळे असोसिएशन होतं.